देशाचा खरं तर अभिमान वाढवणारी, खास करून महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारी अशी ही बातमी आहे। युनेस्को आणि लंडन स्टीन वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा हा ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार चक्क सोलापूरच्या परतेवाडी शाळेतल्या शिक्षकांना जाहीर झालाय। रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झालाय। आणि लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी यांची अधिकृत घोषणा केली आणि असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत। जगभरातील 140 देशातील 12,000हून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आलेली आहे। QR कोड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचंच नाही तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय। पुरस्काराच्या एकूण रकमेपोटी 50% रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचं रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केलंय। म्हणजे एक मोठं मन सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे। यामुळे 9 देशातील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल। आणि डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवीन उपक्रमशीलतेला चालना मिळणार आहे। सोलापूर जिल्हा परिषद शाळेतले आहेत शिक्षक रणजितसिंह डिसले यांना हा युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाउंडेशन तर्फे संयुक्तपणे खरं तर सौरभ दिला जातो। ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेला आहे। आपण तर सगळीकडनं चहूबाजूनी खरं तर या महाराष्ट्राच्या सुपुत्राचं अभिनंदन केलं जाते। राज्याचंच नाही तर देशाचं नाव सुद्धा त्यांनी आपण बघतो अभिमानाने झळकावलेलं आहे। आणि रणजितसिंह डिसले स्वतः आता आपल्या बरोबर आहे। रणजितसिंहजी खरं तर खूप खूप सारं अभिनंदन तुमचं लोकशाही न्यूज कडनं की असा इतका मोठा पुरस्कार तुम्ही प्राप्त केला। हा सगळा अनुभव नेमका कसा होता? हा तुमच्या बोलण्यातून देखील मला आनंद जाणवतो आहे। हीच भावना महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांच्या आणि समस्त पालक वर्गाच्या मनामध्ये आहे की एक आपल्या भारतीय शिक्षकाला हा सन्मान मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं सर्वांच्या मनात चेहऱ्यावरती आनंद आहे, सर्वांची छाती अभिमानाने भरून आलेली आहे। हा क्षण एन्जॉय करण्याचा आहे। हा क्षण भारतीयांसाठी एक सुवर्ण क्षण आहे ज्यांनी तो अनेक वर्ष पुढे आपल्याला मनामध्ये साठवून ठेवता येईल असा हा क्षण आहे। निश्चितच आपण बघतो की हे जे सगळं अगदी ज्या क्षणी तुमचं नाव जाहीर झालं त्यानंतर तुमची रिॲक्शन आम्ही बघितली, तुमच्या कुटुंबाची रिॲक्शन बघितली। खरोखरच सगळ्यांनाच अभिमान असा वाटलेला आहे। पण हे सगळी प्रोसेस नेमकी कशी होते आणि कशा प्रकारे? खरं तर QR कोडमध्ये अशा पद्धतीचे कोडिंग सिस्टीममध्ये तुम्ही हे नाविन्य तुम्ही मिळवलेलं आहे। याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? खूप सारी सोपी कन्सेप्ट आहे। पाठ्यपुस्तकातल्या तुम्ही बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आता पाहिलं तर प्रत्येक धड्यासाठी एक QR कोड दिलेला आहे। तर त्या QR कोडमध्ये काय आहे तर त्या धड्याचा रिलेटेड एक व्हिडिओ आहे, त्याच्याशी रिलेटेड ऑडिओ पोएम्स आहेत, त्याच्याशी रिलेटेड डिजिटल कंटेंट आहे। म्हणजे जर मुलाला एखादी कन्सेप्ट वर्गात शिक्षकांनी शिकवल्यानंतर समजली नाही तर तो कोड स्कॅन करून ती कन्सेप्ट पुन्हा एकदा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे डिजिटल व्हिडिओज, ॲनिमेटेड व्हिडिओज पाहून ते कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकतो। याच्यामुळे काय होतं ते पर्सनलाइज लर्निंग करू लागतात। स्वतःला स्वतःच्या गतीनं जेव्हा पाहिजे तेव्हा जितक्या वेळा पाहिजे तितक्या वेळा विद्यार्थी स्वतः ते अध्ययन करू शकतो। आज लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं असेल पूर्ण जग ठप्प झालेलं आहे, पण महाराष्ट्रातल्या मुलांचं शिक्षण मात्र सुरू आहे। ते केवळ या QR कोडेड पाठ्यपुस्तकांमुळेच की ते पाठ्यपुस्तकं प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते मुलांनी तो कोड स्कॅन केला की त्यांना त्या धड्याशी रिलेटेड व्हिडिओज आणि सर्व डिजिटल कंटेंट मिळतो। अतिशय साधी सोपी ही कन्सेप्ट आहे। वापरण्यासाठी देखील मुलांना याचा खूप साधा आणि सोपा फायदा, खूप साधी सोपी आहे। निश्चितच खरं तर साधी सोपी कॉन्सेप्ट आहे पण अतिशय प्रत्येकाला उपयोगी पडणारी आहे। डिसले सर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन। मला एक गोष्ट विचारावीशी वाटते की खरं तर तुम्हाला जी पुरस्काराची रक्कम मिळाली त्यातनं तुम्ही काही रक्कम ही दिलेली आहे आणि शिक्षकांच्या क्रियाशीलतेसाठी आणि प्रयोगशीलतेसाठी हे दातृत्व नेमकं कसं? ॲक्च्युली टीचर्स वर्क फॉर द आउटकम्स, नॉट फॉर द इन्कम। शिक्षक त्यांचं जीवन, त्यांचं शिक्षकी पेशा स्वीकारतात तेव्हाच ते जीवन जे असतं ते समाजाला अर्पण केलेलं असतं। त्याच्यामुळे मला मिळालेली रकमेचं मी एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार, त्याच्यापेक्षा ती रक्कम मी त्या जगभरातल्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्ट केली तर मला वाटतं की टुगेदर वी कॅन मेक अ डिफरन्स। आपण हे जग अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढीसाठी चांगलं जग निर्माण करू शकतो। आणि ज्या देशातल्या ज्या ठिकाणच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी येतात त्या
त्या शिक्षकांसाठी आणि त्या मुलांसाठी ही रक्कम खर्च केली जावी असाच याचा मागचा माझा मूळ उद्देश होता. आणि म्हणूनच मी या उरलेल्या टॉप 10 पैकी 9 शिक्षकांना सोबत ही रक्कम शेअर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे त्याही देशातल्या मुलांसाठी ही रक्कम वापरता येईल आणि त्यांच्याही शैक्षणिक ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी या रकमेचा चांगला वापर होईल असं मला वाटतं. निश्चितच तुमचं दातृत्व खरं तर खूपच वाखाणण्याजोगं आहे आणि त्याने सुद्धा एक प्रकारे आपण बघतो देशाचा, महाराष्ट्राला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल असं तुमचं एक कृत्य आहे. पण आपण हा सगळा सांगतो, तब्बल 140 देशातले 12,000 शिक्षक होते. नेमका हा अनुभव कसा होता आणि या सगळ्या पायऱ्या नेमक्या कशा होत्या सगळ्या स्पर्धेच्या? हा खूप खडतर प्रवास आहे शिक्षकांसाठी, कारण तुम्हाला जगभरातल्या शिक्षकांसोबत तुमची स्पर्धा असते आणि जगातलं एक बेस्ट टीचर्स तुम्हाला निवडायचं आहे त्या ज्युरीजना. तर त्यासाठी खूप कठीण प्रक्रियेतून तुम्हाला जावं लागतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक काम आणि तुमचं प्रत्येक जे इनोव्हेशन आहे ते त्याच्यामध्ये शास्त्रीय बेस विचार असायला हवा आणि तो स्केलेबल असायला हवा. म्हणजे जे काही इनोव्हेशन करतात ते कुठं ना कुठं त्या समस्यांवरती त्याच्यावरती उपाय म्हणून जो आहे तो सगळीकडे रेप्लिकेट करता आला पाहिजे. जे आपण आता QR कोड पाठ्यपुस्तकांच्या बाबत बोलतोय ते ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये ते रिप्लिकेट झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच हा एक प्लस पॉईंट ठरला माझ्यासाठी की माझं ऑलरेडी इनोव्हेशन जे आहे ते स्केल अप झालेलं आहे, इतर ठिकाणी ते वापरायला सुरुवात झालेली आहे. तर असे इनोव्हेशन्सना त्यांच्या दृष्टीनं फार महत्त्व असतं. या खडतर प्रक्रियेसाठी तुम्हाला चाळणी आहे, तुम्हाला पहिल्यांदा त्यांच्यासोबत तुमचे 10 प्रश्नांची उत्तर द्या, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूज फेस करा, त्याच्यानंतर त्यांची जी काही तुमची कॅरेक्टर टेस्ट होते, तुमच्या प्रत्येक माहितीचं ते व्हेरिफिकेशन करतात, तुमच्या शाळेला भेट देऊन तुमच्या शाळेतल्या मुलांशी, तुमच्या पालकांशी ते बोलतात आणि ते जे शैक्षणिक बदल जी काही उत्तर तुम्ही लिहिलेले आहेत ती इच अँड एव्हरी स्टेप ते व्हेरीफाय करतात आणि त्याच्यानंतर असे टॉप 10 टीचर्स हे जगातले निवडले जातात जे जगाचं नेतृत्व, शिक्षकांचं प्रतिनिधित्व करत असतात. निश्चितच ही काही सोपी पद्धत नाही. ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या पद्धतीनं फिल्ट्रेशन होतं खूपच अवघड आहे. असं एका क्षणी कुठे वाटलं नाही की आता भीती वाटली नाही तुमच्या मनात कुठेतरी? आणि मुळात हे स्पर्धेमध्ये एंट्री करताना तुमच्या नेमक्या काय भावना आहेत आणि सगळी माहिती कुठून मिळाली तुम्हाला? हा नेटवर्क माझं खूप व्यापलेला आहे. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की मी 80हून अधिक देशातल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो, त्यामुळे अनेक देशातल्या शिक्षकांचे आमचे प्रोफेशनल डेव्हलपमेंट ग्रुप्स आहेत, तिथून आम्हाला ही नेटवर्क्समध्ये माहिती मिळत जाते की कोणत्या देशात काय चाललेलं आहे, काय शिक्षकांसाठी नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर अशाच एका ग्रुपमधून मला ते समजलं होतं की असेही शिक्षकांसाठी काही अवॉर्ड्स दिले जातात, ज्याच्यामुळे ते आणि अमाऊंट खूप म्हणजे मोठी आहे, $1 मिलियन आहे. तर त्या माझ्या शैक्षणिक प्रयोगासाठी मग मी माझ्या लक्षात आलं की आपण हा रकमेचा चांगला वापर करू शकतो, म्हणून मग मी त्या रकमेसाठी किंवा त्या पुरस्कारासाठी ट्राय केलं. अर्थात माझ्या मनात सुरुवातीचं माझं टार्गेट हेच होतं की आपण टॉप 10 मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायचे, कारण इथं तुम्हाला परत रिपीटला चान्स नसतो. 1 टाइम एंट्री केलात आणि तुम्ही टॉप 10 मध्ये गेलात तर परत रिपिटेशनला चान्स नाही, कारण परत ते नवीन लोकांना संधी देत जातात. त्याच्यामुळे एकदाच एंट्री मारा आणि त्याच वेळी डायरेक्ट तुम्ही मी त्याचा विचार केला नव्हता की मी जिंकेन. फक्त माझ्यासाठी समोर पहिलंच टार्गेट होतं की मी टॉप 10 मध्ये कसं पोहोचेल. त्याच्यासाठी मला अनेक शिक्षकांचं सहकार्य लाभलं, त्यांच्यामुळे मला अधिक चांगल्या पद्धतीनं माझं प्रेझेंटेशन करता आलं. आणि टॉप 10 नंतर अनेक जण म्हणजे जे टॉप 10 मधले इच अँड एव्हरी टीचर जो आहे तो एक्सलंट आहे, त्याचं काम इन्क्रेडिबल आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तुलना केली जाऊ नये असंच मला प्रांजळपणे वाटतं. वी ऑल आर इक्वल्स, आय एम जस्ट द फर्स्ट अमंग द इक्वल्स असंच मला वाटतं. निश्चितपणे खरं तर ही जे तुमची सगळीच वाखाणण्याजोगी आहे, खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. पण ह्या सगळ्यात मला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो सर, की आम्ही तो व्हिडिओ बघितला त्यात तुमच्या कुटुंबियांची रिॲक्शन अगदी बोलकी होती. ह्या सगळ्यामागे कुटुंबियांचा नेमका कसा पाठिंबा होता, कसं पाठबळ मिळालं? तुमच्या समोर जो मी रणजित डिसले दिसतो त्याच्या मागं त्याचं कुटुंब हे खूप कणखरपणे उभा आहे. अगदी माझ्या स्वतःची आरोग्याची काळजी आणि माझ्या जे काही गरजा असतात त्याच्यासाठी माझे पॅरेंट्स, माझे आई वडील, बहीण भाऊ हे सगळे सहकार्य करत आहेत आणि त्याच्यामुळंच मला मी एवढ्या या यशापर्यंत पोहोचू शकलेलो आहे. त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण आणि त्यांनी केलेले खडतर परिश्रम याच्यामुळंच मला हे यश आज मिळवता आलं आहे असं मला वाटतं. हे यश त्यांचं आहे, ज्या आई वडिलांनी मला मोठं केलेलं आहे, त्या मुलांचं आहे ज्यांच्यासोबत मी माझे आनंदाचे क्षण घालवत असतो, त्या शिक्षकांचा आणि त्या अधिकाऱ्यांचा आहे ज्यांनी मला माझ्या प्रत्येक इनोव्हेशन मध्ये साथ दिली आणि माझ्या इनोव्हेशन सगळीकडे रिप्लिकेट करण्यासाठी मदत केली.
आपण बघतो की सोलापूर सारख्या ठिकाणाहून तुम्ही शिकवता, की तुम्ही म्हणता की तुमच्या एवढ्या देशांमध्ये तुमचे संबंध आहेत आणि असा हा पुरस्कार मिळवणं एकीकडे ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीला हे सगळं चालना देणार आहे किंवा एखादं स्फूर्ती देणार आहे असं नाही का वाटत? तुम्ही आता नेमके कसे प्रयत्न करणार आहेत यासाठी? येस, याच्यामुळे शिक्षकांना एक प्रेरणा मिळेल असं मला निश्चितपणे वाटतं. आणि आता शिक्षकांसाठी जसा हा अवॉर्ड दिला जातो तसंच काल घोषणा करण्यात आलेली आहे की आता विद्यार्थ्यांसाठी देखील ग्लोबल स्टुडंट अवॉर्ड दिले जाणार आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पण असं वाटू देऊ नका की फक्त हे शिक्षकांसाठीच आहे, तर शिक्षकांसाठी सोबत विद्यार्थ्यांसाठी पण आता सुरुवात झालेली आहे. तो राज्यातल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या सर्व ठिकाणच्या शिक्षकांनी आता प्रयत्न करायला हवेत. तुम्हाला जी काही मदत लागेल त्याच्यासाठी मी कधीही तयार आहे. मलाही असं वाटतं की मी केवळ पहिला असायला नको, भारतातला हा पहिला झाला त्याच्यानंतर कोणीच झाला नाही. मला असं वाटतं की ही परंपरा कुणीतरी पुढे न्यायला हवी. त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करत असतील त्या प्रत्येक प्रयत्नांना मी नेहमी साथ देईन आणि माझ्याकडून अनेकांना प्रेरणा मिळेल तर याच्यासारखं अजून काय आनंदाची गोष्ट असू शकते. निश्चितपणे सर, तुमच्या या खरं तर गौरवामधून आणि कार्यामधून अनेकांना प्रेरणा मिळणारच आहे. मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की तुम्ही ही बक्षिसाची रक्कम पाहिली आणि त्यातनं मग आता आपल्याला नवीन काहीतरी शिक्षण क्षेत्रात करता येईल अशा पद्धतीनं तुम्ही त्यातनं प्रेरणा घेतलीत. आता तुम्हाला ही रक्कम मिळालेली आहे. ह्या रकमेतनं शिक्षण पद्धतीत नेमके काय काय क्रिएटिव्ह बदल तुम्हाला करावेसे वाटतात? उरलेला 50% मी वाटा शिक्षणामध्ये भारतीय शिक्षण पद्धतीमधल्या किंवा शिक्षकांच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी वापरतोय. त्यातला 30% वाटा हा टीचर इनोव्हेशन फंड म्हणून वापरला जाईल. राज्यभरातले आणि देशभरातले शिक्षक त्यांच्या क्लासरूममध्ये अनेक सारे इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस चालू असतात, अनेक सारे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. तर त्यातल्या निवडक उपक्रमांचं जेव्हा आपल्याला इतर ठिकाणी त्यांचं अंमलबजावणी करता येऊ शकते का, अशा उपक्रमांना रिकॉग्नाइज करणं आणि त्यांचे उपक्रम सगळ्या जगासमोर आणणं, याच्यासाठी ही टीचर इनोव्हेशन फंड वापरला जाईल. आणि जो 20% अमाऊंट आहे तो 20% अमाऊंट आहे ती मी लेट्स क्रॉस द बॉर्डर्स या प्रोजेक्टसाठी वापरेन, ज्याच्यामध्ये आम्ही जगभरातल्या 8 अशांत देशांमध्ये मुलांची 30 आर्मी तयार करतो आहोत आणि ते पीसफुल सिटीजन्स आम्ही नर्चर करतो आहोत, ज्याच्यामुळे आम्हाला 2030 सालापर्यंत 50,000 फॅमिली किंवा 50,000 मुलं या शांततामय शिक्षणाचा पुरस्कार करणारे पीस आर्मीचे सोल्जर्स असतील, हे टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी ही 20% रक्कम वापरली जाईल. निश्चितच, त्यामुळे ही सगळी जी तुम्ही रक्कम वापरणार आहात आणि तुमचा जो काही प्लॅन आहे, खरं तर खूप खूप शुभेच्छा. वर्ल्ड टीचर पुरस्कार मिळवणारे सोलापूरचे रणजितसिंग डिसले, जो भारताचा आणि महाराष्ट्राचा मान अभिमानाने अगदी उंचवणारे, स्वतः आपल्या डिसले आपल्या बरोबर आहेत. रणजितसिंगजी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. रणजित, एक महत्त्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतं. आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे, ज्या पद्धतीने शिकवलं जातं आणि कोडिंग पद्धत ही अजूनही तितकीशी अंमलात आणली गेली नाही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो. ह्यामध्ये नेमका फरक काय असतो आणि ते अंमलात आणण्यासाठी नेमके कशा प्रकारे प्रयत्न मुळात केले पाहिजे? शिक्षक आणि प्रशासन यांच्यामधला समन्वय आणि त्याच्या मदतीनं सामूहिक प्रयत्नांतूनच आपण पुढे जायला हवं. कारण शिक्षकांच्या प्रयत्नांना आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना कुठंतरी एकमेकांसोबत आपल्याला मिलाप घडवायला हवा, त्यांच्यामध्ये समन्वय घडवायला हवा आणि त्या सामूहिक प्रयत्नातूनच मला वाटतं शिक्षण प्रक्रियेतले जे काही समस्या आहेत त्या समस्यांवरती आपण उपाय शोधू शकतो. शिक्षकांनी काही समस्यांवरती उपाय शोधलेले असतात, ते उपाय आपल्याला इतर ठिकाणी किंवा ते समस्यांवरचे उपाय इतर ठिकाणी वापरता येऊ शकतात. हा विचार प्रशासनाने करायला हवा. प्रशासनाने जे काही सोल्युशन्स घेऊन आलेले आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला शाळेमध्ये राबवता येतील हा विचार शिक्षकांनी करायला हवा. तर दोन्ही घटकांचा परस्परांमध्ये जितका समन्वय असेल त्या समन्वयातूनच मला वाटतं आपल्याला भेडसावत आहेत. तर त्या बरोबर, एक महत्त्वाचं सुद्धा विचार असं वाटतं की भारतीय पद्धती ही शिक्षणाची खूप वेगळी आहे इतर देशांपेक्षा. तुमच्या इतक्या देशांबरोबर संबंध आले, काय नेमका फरक तुम्हाला जाणवला आणि कशा प्रकारे बदल होणं अपेक्षित आहे तुम्हाला आता? जो आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो आता प्रस्तावित बदल आहेत तेच बदल फार महत्त्वाचे होते भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये होणं. कारण इतके वर्ष आपण पारंपरिक पद्धतीने आणि पाठ्यपुस्तकांवरती किंवा घोकमपट्टीला प्राधान्य असणारा समाज घडवत गेलो. पण आता स्किल बेस्ड एज्युकेशन येतो किंवा सध्याची येणारी जी ह्युमन रिसोर्स असते, जितके स्किल्ड ह्युमन्स असतील किंवा जितकं तुमच्याकडे स्किल्ड ह्युमन पॉवर असेल तीच या 21व्या शतकातल्या समस्यांना सामोरं जाणारी आहे.
त्यामुळे आता नवीन येणाऱ्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे जे स्किल बेस्ड एज्युकेशन आहे किंवा 21st सेंचुरीजला स्किल डेव्हलपमेंटसाठी जो त्यांनी भर दिलेला आहे, मला वाटतं तो फार महत्त्वाचा आहे. आता त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली तर मला वाटतं एक नवा भारत आपल्याला पुढच्या काही काळामध्ये पाहायला मिळेल. निश्चितच नवा भारत आपल्याला पुढच्या काही काळामध्ये दिसेल आणि त्यासाठी तुमच्यासारख्या शिक्षकांचं योगदान खरंच खूप मोलाचं आहे. सर, आता अगदी एक शेवटचा प्रश्न, भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि शैक्षणिक भवितव्यासाठी तुमचा नेमका काय प्लॅन असणार आहे? मला जास्तीत जास्त जसं रणजित डिसले आहे तसे अनेक रणजित डिसले तयार करायचे आहेत, ज्याच्यामुळे चांगलं शिक्षणाचं एक चांगलं सकारात्मक चित्र आणि सरकारी शाळांमधल्या शिक्षकांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन समाजाचा बदलत जाईल. एकटा शिक्षक मी माझ्या प्रयत्नांना मर्यादा पडू शकतात, पण माझ्यासारखे असे अनेक शिक्षक एकत्र आले आणि एक सकारात्मकतेची ऊर्जा, सकारात्मकतेची ताकद आहे, त्याच्यामध्ये त्यांना आपण चांगलं चित्र आणि एक भविष्याचं एक चांगला समाज घडवायचा असेल तर अशा सगळ्या चांगल्या शिक्षकांचं नेतृत्व किंवा नेटवर्क तयार करून त्यांच्या मदतीनं आपल्याला एक चांगला समाज आणि चांगलं भविष्य देशाचं घडवता येईल, याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. निश्चितच, आणि तुमच्या या प्रयत्नांना निश्चितपणे यश मिळेल आणि त्या सगळ्याला आमचा पाठिंबा असेल. सर, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या सगळ्या कार्याबद्दल. संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या कार्याला लोकशाहीचा पुन्हा एकदा सलाम. तर याच सगळ्या एकूणच सरांच्या बातचीत सोबत आणि या सगळ्यामधूनच प्रेरणा घेऊन या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.